शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ट्रॉपिकल ॲग्रो मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण गहू या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत. गहू पिकामध्ये बुरशीजन्य 6 प्रकारचे रोग येतात. यामध्ये टॅन टिपका, मूळकूच, भुरी, ब्लाइट, तांबेरा आणि स्मट रोग या रोगांचा समावेश होतो. आज आपण तांबेरा या रोगाविषयी माहिती पाहणार आहोत. तांबेरा या रोगाचे 3 प्रकार पडतात: पानावरील तांबेरा, खोडावरील तांबेरा आणि स्ट्रिप तांबेरा. महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर पानावरील तांबेरा रोग हा प्रामुख्याने आढळून येतो. आपण त्या रोगाविषयीची माहिती आज या ठिकाणी पाहणार आहोत. पानावरील तांबेरा रोग हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगाचे शास्त्रीय नाव पुक्सिनिया ट्रिटिसिना असे आहे. ही बुरशी बॅसिडोमायकोटा या ग्रुपमध्ये मोडते आणि ही ऑब्लिगेट पॅरासाइट अशी बुरशी आहे. या रोगामुळे पिकाचे 10% नुकसान होते आणि ज्या वेळेस रोग जास्त प्रमाणात असेल तेव्हा 30 ते 40% पर्यंत नुकसान होते. या रोगाची लक्षणे ही पान आणि देठ यावर दिसतात. खोडावर आणि ओंबीवर फार तुरळक वेळेस ही लक्षणे दिसून येतात. सुरुवातीला पिवळ्या रंगाचे गोल किंवा अंडाकार पुळीसारखे ठिपके पानावर दिसू लागतात. नंतर हे ठिपके मोठे होऊन त्यात बुरशीचे बीजाणू तयार होतात. हे ठिपके पुळी मोठे झाल्यासारखे फुगतात व नंतर फुटतात व आतील बीजाणू त्यातून बाहेर येतात. ही बीजाणू भगव्या रंगाचे पानावर गंज आल्यासारखी दिसू लागतात. बुरशीचे बीजाणू सहज हाताला आणि कपड्यांना लागलेले दिसू शकतात. सुरुवातीला वरच्या पानावरती रोग येतो. जास्त प्रमाणात रोग असेल तर पाने वाळून गळून जातात. या रोगास 20 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 3 ते 4 तास पानावर साठलेले दव असे वातावरण अनुकूल असते. जितके जास्त वेळ दव पानावर राहील तितका जास्त प्रमाणामध्ये हा रोग येत असतो. हा रोग कसा निर्माण होतो ते आपण पाहूया. या रोगाच्या बुरशीचे तंतू आणि बीजाणू उन्हाळ्यात व पावसाळ्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतात. वरील प्रकारे पोषक तापमान आणि गव्हाची लागवड झाल्यानंतर ही बुरशी बीजाणू तयार करते. हे बीजाणू वारा किंवा पाणी यांच्या माध्यमातून गहू पिकापर्यंत पोहोचतात. पुढील 30 मिनिटांमध्ये या बीजाणूंचे अंकुरण होते. हे बीजाणू पर्णरंध्राच्या मधून जर्म ट्यूबच्या साहाय्याने झाडामध्ये प्रवेश करतात. या बीजाणूंपासून पहिली लागण होते. याला प्रायमरी इन्फेक्शन असं म्हणतात. लागण झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी आपल्याला लक्षणे दिसू लागतात. अगोदर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची पुळीसारखी लक्षणे पानावर दिसतात. याला युरेडिनिया किंवा युरेडोसोरी असे म्हणतात. यामध्ये बीजाणू तयार होतात. हे बीजाणू नंतरचे रोगाचा प्रसार करतात. याला सेकंडरी इन्फेक्शन असे म्हणतात. हे बीजाणू एका पानावरून दुसरीकडे वारा, पाऊस किंवा किडींच्या मार्फत जात असतात. ज्या भागामध्ये या रोगाची दुसरी यजमान पिके असतात तिथे लैंगिक टेलिओस्पोर्स तयार होतात व ते त्या पिकांवर ज्यावेळेस गहू पीक नसतो त्यावेळेस जिवंत राहतात. नंतर गहू पिकाच्या हंगामात यांच्यापासून पुढील रोगाची गहू पिकाला लागण होत असते. या रोगाला आपण मायक्रोस्कोप खाली जर पाहिले तर आपल्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे याचे बीजाणू आणि युरेडिनिया जे आहेत हे आपल्याला दिसून येतात. या रोगाच्या नियंत्रणाचे उपाय आपण पाहूया. यामध्ये सर्वप्रथम चांगल्या बियाणांची निवड करावी, बीज प्रक्रिया करावी, रोग प्रतिकार क्षमता असलेली जात निवडावी, पिकाची पाने ओली राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, रोगग्रस्त झाडे काढून टाकावीत, नायट्रोजन युक्त खतांचा वापर कमी करावा, जमिनीवर टॅग लाईफ
ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी आणि शिफारस केलेली बुरशीनाशकांचा वापर करावा. शिफारस केलेली बुरशीनाशक खालीलप्रमाणे आहेत. डिवॉन, अझास्ट्रोस्ट्रॉबिन प्लस टेबुकोनाझोल 1.5 ml प्रति लिटर पाण्यासाठी. त्यानंतर दुसरे बुरशीनाशक आहे मिनिस्टर, अझास्ट्रोस्ट्रॉबिन प्लस डायफेनकोनाझोल 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी. या दोन शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा आपण हा रोग कंट्रोल करण्यासाठी वापर करू शकतो. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आपण 98 811 35 140 या नंबरवरती संपर्क साधू शकता. आणि हो, आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.